जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सध्या हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक GR काढलाय. त्या GR वरून महाराष्ट्रामध्ये सध्या घमासान चालू आहे. एकीकडे ओबीसीचे नेते म्हणत आहेत की याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येईल, तर दुसरीकडे मराठा समाजातीलच काही अभ्यासकांचं असं मत आहे की या GRचा आणि हैदराबाद गॅझेट लागू होण्याचा किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा काही एक संबंध नाही. हा GR म्हणजे एक थोतांड आहे, फसवणूक आहे. आता नेमकं असं असलं तरी या GR मधून लक्ष्मण हाके असतील किंवा भुजबळ असतील किंवा हे सगळे अस्वस्थ झाले आहेत आणि त्यांचं असं मत आहे की या GR मुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येईल आणि असं होऊ देणार नाही आम्ही. दुसरी महत्त्वाची गोष्ट हाके आणि कंपनीकडून एक वारंवार बोलल्या जात आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण हे आतापर्यंत नाकारलेलंच आहे. 2 वेळा सुप्रीम कोर्टात केस गेली, दोन्ही वेळा ते नाकारलेलं आहे. किंवा याच्या आधी सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहेत अशी एक केस गेली होती कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की मराठा आणि कुणबी हे दोघं वेगळे आहेत, कारण त्यावेळेला तशा पद्धतीचे पुरावे काही तिथं उपलब्ध झालेले नव्हते. आणि मग अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग याच्यावर असं म्हणणं आहे सदावर्ती असतील, हाके असतील यांचं की हे जे GR आहे हा अवैध आहे किंवा हा जो GR आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा जो याच्या आधीचा रिझल्ट आहे किंवा जो निकाल आहे त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजेच हे जे GR आहे हा GR कायद्याला, संविधानाला धरून नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला धरून नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग असं असताना जर समजा आता त्यांनी वारंवार सांगितले की आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टात जाऊन आम्ही काय करू, हा GR रद्द करून आणू. मूळ मुद्दा असा आहे की खरंच हा GR टिकण्यासारखा आहे की नाही, किंवा टिकण्यासारखा नसेल किंवा टिकण्यासारखा असेल तर कोर्ट काय करणार आहे, या सगळ्यांच्या संदर्भाने आज आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हैदराबाद गॅझेटसाठी GR सर्वोच्च न्यायालयात असताना कॅवेट दाखल करण्यात आलेला आहे. तर कॅवेट म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे कॅवेट म्हणजे काय, हा GR टिकण्यासारखा आहे की नाही, आणि मग कॅवेट दाखल केल्यानंतर या GRला काय संरक्षण प्राप्त होतं किंवा या GRच्या संबंधात नेमकं काय होणार आहे, अशा 3-4 महत्त्वाच्या प्रश्नाची आपल्याला इथं उत्तरं पाहायची. पैकी सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे तर हे जे GR निघालेलं आहे या GR नुसार मराठे हे कुणबी आहेत असा इथं पुरावा देण्यात आलेला आहे. आणि तो कशाचा पुरावा, हैदराबाद गॅझेटचा, म्हणजे तो सरकारचाच आहे, भारत सरकारचाच आहे. कोणी काय म्हणतं की बाबा ते इंग्रजाच्या काळातलं होतं किंवा स्वातंत्र्याच्या आधीतलं होतं, तर त्यांना मी एक सांगू शकतो की 1935चा जो कायदा आहे, इंग्रजी म्हणजे ब्रिटिश ऍक्ट 1935चा, जो की ब्रिटिश भारत सरकारचा होता. म्हणजे इंग्लंड जेव्हा आपल्यावर राज्य करत होते तेव्हाचा जो 1935चा कायदा आहे, तो 1935चा कायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संविधानामध्ये आहे. म्हणजे आपल्याला किंवा आता रिझर्व्ह बँक पाहिली असेल आपली, तर ती सुद्धा स्वातंत्र्याच्या आधी निर्माण झालेली होती. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी निर्माण केलेल्या होत्या किंवा इंग्रज सरकारने निर्माण केलेल्या गोष्टी किंवा कायदे हे जशाला तसे भारतीय संविधानामध्ये आज सुद्धा आहेत. त्याच्यामुळे असं कोणीच म्हणू शकत नाही की बाबा हे ब्रिटिशकालीन होतं किंवा निजामकालीन होतं आणि मग त्याचा इकडे काही फायदा होणार नाही. तर ते आपल्याला गृहीत धरावं लागतं, कारण ते सुद्धा कायदे ग्राह्य आहेत भारत सरकारला. त्याच्यामुळे हे जे GR आहे हा थोतांड आहे का 100%, तर मुळीच थोतांड नाही, किंवा 100% फसवणूक आहे का, तर मुळीच फसवणूक नाही. याच्यामधल्या काही गोष्टी असतील ज्या कमी जास्त होतील किंवा त्याच्यावर कोर्ट किंवा कायदा काही नव्यानं निर्णय घेऊ शकेल. पण GR मध्ये तथ्य आहे आणि GR हा मराठा समाजाला ओबीसी म्हणजेच कुणबी म्हणून ओळखण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की या GR नुसार खरंच मराठे ओबीसी मध्ये जातील का, तर 100% जर या GR नुसार हैदराबाद गॅझेट जर विचारात घेतलं, त्याच्यातली जर 1881ची किंवा 1901 ची जनगणना जर लक्षात घेतली, तर या जनगणनेमध्ये मराठवाड्यामध्ये कोणत्याही प्रकारे मराठा ही जात किंवा स्वतंत्र मराठा अशी जात अस्तित्वात नव्हती, कुणबी मराठा अशी जात अस्तित्वात होती. त्यामुळे कुणबी मराठे जे होते त्या काळातले तेच आजचे मराठे आहेत असं इथून स्पष्ट होतं. त्याच्यामुळे याच्यानुसार आपल्याला 100% कुणबी म्हणून आरक्षण मिळू शकतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यातली काय आहे, तर या लोकांचं जे म्हणणं आहे की हाके असतील, सदावर्ती असतील किंवा इतर सगळेजण जे ओबीसीचा लढा लढत आहेत किंवा त्यांना असं वाटतंय की मराठे ओबीसीत आल्यामुळं ओबीसींवर अन्याय होईल किंवा ओबीसीच्या ताटात हिसकावून घेतल्या जाईल, तर याच्यावरही आपला स्पेशल व्हिडिओ येणार आहे. तो लगेच आज संध्याकाळी येईल. तर तो सुद्धा सांगणार आहे मी की खरंच ओबीसीवर अन्याय होणार आहे की मराठ्यांवर अन्याय होणार, नेमकं कोणाचं नुकसान होणार आहे. तर बघा, मूळ मुद्दा असा आहे की हे जे म्हणणं आहे की कोर्टाच्या विरुद्ध हा GR आहे किंवा कोर्टाने जो निकाल दिलाय त्याच्या विरोधातला हा GR आहे, तर तसंही मुळीच नाही. कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं होतं, कारण कोर्टासमोर मराठा आणि कुणबी एक आहे अशा प्रकारचे तथ्य त्यावेळेस त्या ताकदीनं पोहोचू शकले नव्हते आणि म्हणून कोर्टानं काय केलं, मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं होतं. आजही आपण मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण सरसकट मागत नाहीत की ज्या मराठा समाजातील लोकांची पूर्वी कुणबी म्हणून नोंद होती त्यांनाच फक्त काय करा, तुम्ही आरक्षण द्या असं म्हणतोय. म्हणजे आपण आता आरक्षण कोणतं मागतोय की कुणबी म्हणून आपण आरक्षण मागतो. म्हणून मराठा म्हणून आरक्षण जरी कोर्टाने नाकारलं असेल तर त्याच्यावर आपला आक्षेप नाही, त्या कोर्टाच्या निकालाचं आम्ही स्वागत करू. परंतु आता आम्ही मराठा म्हणून मागतच नाही, तर आमची नोंद 1901 ला 1881 ला 1891 ला किंवा हैदराबाद गॅझेट
फर्स्ट इयरमध्ये आमची कुणबी म्हणून नोंद होती आणि म्हणून मग आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या, असं आपली मागणी आहे आणि ती मागणी 100% संविधानिक आहे, सत्य आहे. आता पुढे जाऊ आपण की कॅव्हेट म्हणजे काय आणि त्याचा काय अर्थ होतो ते पाहण्यासाठी. तर पहा, एखाद्या निर्णयाच्या आदेशाच्या कृतीच्या, पहा एखाद्या निर्णयाच्या, इथं कॉमा पाहिजे होता, एखाद्या निर्णयाच्या किंवा आदेशाच्या किंवा कृतीच्या विरोधात आपल्यावर कोर्टात केस दाखल होऊ शकते असे वाटल्यास आपले म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय सदरील केसमध्ये कुठलाही निर्णय देण्यात येऊ नये म्हणून दाखल केलेली सूचना असते. याचा अर्थ काय? समजा दोन भावाचे भांडणं आहेत, एक शेत आहे, दोन भावाची भांडणं आहेत आणि मधातून असा धुरा आहे, पण मधातच असं काहीतरी झालेलं आहे. ओके, चलो ठीक आहे. मग आता हे भाऊ ए आहे आणि भाऊ बी आहे, या दोघांचं भांडण झालं आणि इकडे पंच बसलेले आहेत सगळे आणि पंचाकडे या दोघांचं भांडण गेलं की बाबा आमच्या शेतामध्ये काय झालं, बीनं जरासा जागा वाटा जास्त घेतलेला आहे आणि असं आहे, हे सगळं आहे. तर बीचं म्हणणं असं आहे, या बीचं म्हणणं असं आहे की मला इथं जरी जास्त असेल तर यांना इकडे दुसरीकडे यालाच लागून दुसरं शेत आहे ते या एला दिलेलं आहे. अशा दोघांमध्ये वाद आहेत. परंतु ए गेला डायरेक्ट कोर्टामध्ये पंचाकडून, पंचाला म्हणला की बीनं पहा आमची जास्त जमीन घेतली आहे, ती माझी मला वाटून परत देऊन टाका. म्हणजे एवढी जी जमीन जास्त गेलेली आहे तर डायरेक्ट मला काय करा, या बीकडे इथून 2 भाग करा आणि माझी मला जमीन देऊन टाका. असं जेव्हा ए पंचाकडे जाऊन म्हणतो तेव्हा बीचं म्हणणं असं असतं की बाबा तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा तो आम्हाला मान्य आहे, फक्त एनं म्हणल्याबरोबर, या एनं म्हणल्याबरोबर असे 2 तुकडे करू नका, पहिले माझं म्हणणं ऐकून घ्या की मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे या बीला जोपर्यंत पंचापर्यंत जाऊन सांगता येणार नाही की बाबा ठीक आहे मला इथं जागा जास्त मिळाली पण याच्या बदल्यात याला इकडं तुकडा जास्त आहे, हे माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही निर्णय देऊ नका, असं जे साध्या भाषेत सांगितलं मी त्याला म्हणतात कॅव्हेट. मग कॅव्हेटचा अर्थ काय की आता सध्या GR लागू झालाय. ओके, ठीक आहे. हा GR चुकीचा आहे किंवा कोर्टाच्या विरोधात आहे, निकालाच्या विरोधात आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग जर कोणी एखादी व्यक्ती डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेली या GRला चॅलेंज करण्यासाठी, जाणारच आहेत ते, सदावर्ती असतील किंवा मग हाके साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा मग ज्यांनी दिले त्यांचेच कोणीतरी जवळचे 500 असतात कोण नाही कोणी, तर ते जर समजा सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी जर या GRला चॅलेंज केलं, काय केलं, GRला चॅलेंज, तर कोर्ट काय करू शकते, आधीचा निर्णय काय बाबा मराठ्यांना आरक्षण नाकारलेलं आहे, मग डबल यांनी शासनाने GR दिला का, मग हा GR ताबडतोब कॅन्सल करू शकतात. ओके, ठीक आहे. मग हा GR कॅन्सल होऊ नये म्हणून आमचं म्हणणं ऐकून घ्यावं. कोणाचं, ज्यांची मागणी आहे, म्हणजे सध्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे सहकारी आहेत गंगाधर नाना काळकुटे यांनी कॅव्हेट दाखल केलेली आहे. तर या कॅव्हेटचा अर्थ असा आहे की तुम्ही या GRवर, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या GRवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा हा GR रद्द करण्यापूर्वी किंवा हा GR कॅन्सल करण्यापूर्वी आमचं म्हणजे कोणाचं, की ज्यांनी मराठा हे कुणबी आहेत अशी मागणी केली आणि त्यानुसार जो GR निघाला, तर हे मागणी करणारे जे आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटील असतील आणि त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी आणि मराठा समाज असेल, तर आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय GRवर कोणतीही कार्यवाही होऊ नये असं स्पष्ट म्हणणं मांडलेलं आहे. जर समजा कॅव्हेटचा परिणाम काय होत असतो साधारणतः, तर कॅव्हेट दाखल केलं, आता GRच्या बाजूने कॅव्हेट दाखल केलं, GRच्या बाजूने, आणि हे कोणी दाखल केलंय कॅव्हेट, तर गंगाधर नाना काळकुटे यांनी हे कॅव्हेट दाखल केलंय. आता यांनी कॅव्हेट दाखल केलं, मग याचे परिणाम काय होणार, तर पहिली गोष्ट या GRच्या बाजूने आहे बरं काय, गंगाधर नाना काळकुटेने GRच्या बाजूने, म्हणजे हा जो GR आहे, पहिली गोष्ट GRला संरक्षण प्राप्त होतं. काय प्राप्त होतं, संरक्षण. कसं संरक्षण, म्हणजे जर समजा कोणी या GRच्या विरोधात कोर्टात गेला, हाके जातील किंवा सदावर्ते जातील किंवा जे कोणी जातील ते, जर ते या GRच्या विरोधात कोर्टात गेले तर कोर्टाला डायरेक्ट GRवर स्टे आणता येत नाही किंवा GR थांबवता येत नाही. या GR नुसार कार्यवाही चालू राहील, म्हणजे शिंदे समितीचं कार्यवाही चालू राहील, म्हणजे शिंदे समितीचं काम चालू राहील, कुणबी प्रमाणपत्र मिळणं चालू राहील, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्राच्या व्हॅलिडिटी ह्या सगळ्या गोष्टी चालू राहतील, त्याच्यावर स्टे येणार नाही. म्हणजे पहिलं संरक्षण, GRला संरक्षण येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, या GRच्या विरोधात जेव्हा कोणी कोर्टात जाईल तेव्हा कोर्टात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची हिअरिंग किंवा त्याची सुनावणी होण्यापूर्वी ज्यांनी कॅव्हेट दाखल केले, कॅव्हेट कोणी दाखल केले, गंगाधर नाना काळकुटे यांनी दाखल केले मनोज जरांगे पाटलांच्या वतीनं, समजा आहे की नाही, म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या किंवा या मराठा आरक्षणाच्या बाजूनं. तर सगळ्यात आधी याच्यावर कोणतीही तक्रार आली, त्याची जर सुनावणी घ्यायची असेल किंवा एखादी याचिका आली असेल ह्या GRनी रद्द करण्यासाठीची, तर पहिल्यांदा नोटीस कोणाला द्यावं लागणार, नोटीस म्हणजे सूचना कोणाला द्यावं लागणार, तर ही सूचना द्यावं लागणार गंगाधर नाना काळकुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना किंवा मनोज जरांगे पाटलांना, सगळ्यांना सूचना द्यावं लागेल की बाबा अशा पद्धतीने या GRच्या विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, जर समजा नोटीस दिली नाही आणि परस्पर कोर्टाने जर एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय रद्द होतो. म्हणजे परस्पर जर कोणी निर्णय घेतला
कोर्टाने की बाबा हा निर्णय GR रद्द वगैरे असं काही, तर परस्पर घेतलेला निर्णय रद्द करण्याची ताकद या कॅवेटमध्ये आहे. कॅवेट तसं होऊ देत नाही. म्हणजेच आता कोणीही या GRच्या विरोधात जा, उच्च न्यायालयात जा की सर्वोच्च न्यायालयात जा, कोणत्याही न्यायालयात जा, सगळ्यात आधी तुम्हाला मराठा समाजाची बाजू ऐकून घ्यावं लागेल. म्हणजे गंगाधर नाना काळकुटे यांच्या निमित्तानं जे कोणी वकील असतील किंवा मराठा समाजाचे जे वकील असतील ते सगळेजण बाजू मांडतील आणि ती बाजू मांडून किंवा ती बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्टाला कोणताही निर्णय करता येणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा कुणबी एक असल्याचं, मराठा आणि कुणबी एक असल्याचे पुरावे जोपर्यंत कोर्टात जात नाहीत, आपला आपण म्हणणं मांडत नाही, तोपर्यंत आता या GRला कायद्याने संरक्षण प्राप्त झालेलं आहे. आणि ही अत्यंत चांगली बाब आहे जी गंगाधर नाना काळकुटे म्हणजेच मनोज जरांगे पाटलांच्या, आदरणीय जरांगे पाटलांच्या सहकार्याने केलेली आहे. ती अत्यंत चांगली बाब आहे आणि म्हणून या GRला आता काय प्राप्त झालं, संरक्षण प्राप्त झालं. मग अशा वेळेला जे काही निर्णय होईल, आता सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय याच्या विरोधात जे कोणी लोक जातील किंवा काही, तर त्याच्यावर प्रॉपर हिअरिंग होणार, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आणि त्याच्यानंतरच त्याच्यावर निर्णय होणार आहे. तर हे सगळं झालं, अत्यंत महत्त्वाचा विषय होता त्याच्यावर बोलणं. आता खास आपल्या लेकराबाळांच्या, बहुजनांच्या लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आपल्याकडे आणखी काही गोष्टी आहेत. तर पहा, आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. ATM गुरु एज्युकेशन कशामध्ये आहे? हे आहे प्ले स्टोअरला. म्हणजे 100K पेक्षा जास्त स्टुडंट, म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त स्टुडंट याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये आहे टार्गेट नवोदय नावाची बॅच आहे, NMMS ची बॅच आहे, त्यानंतर 3री 4थी स्कॉलरशिप पूर्व तयारीची बॅच आहे. ह्या सगळ्या बॅचेस आहेत. याच्यामध्ये रेकॉर्डेड फ्री बॅचेस पण काही आहेत. कोणी जर दुसरा स्टाफ असेल तर थोडीफार फीस पण आहे. तर ATM गुरु एज्युकेशन नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ॲपमध्ये जाऊ शकता प्ले स्टोअरवरून आणि टार्गेट नवोदयची जी आता 13 डिसेंबरला परीक्षा आहे त्याच्यासाठी 100 सराव पेपर घेणार आहोत आपण. फक्त 999 रुपयात तुम्ही मार्केटमध्ये पुस्तक जरी आणलं 10-12 प्रश्नपत्रिकाचं तरी 250 रुपयाला आहे. पण आपण हे घेणार, याच्यामध्ये दररोज 3 तास लाईव्ह येणार, तेवढं शिकवणार आणि पेपर घेणार. म्हणजे एवढी सगळी बॅच फक्त गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणात पैसा अडथळा येऊ नये म्हणून ही बॅच आहे. टार्गेट नवोदय, त्याचबरोबर NMMS ची बॅच आहे आणि त्याचबरोबर नवोदय आणि स्कॉलरशिपची पूर्वतयारीची सुद्धा बॅच आहे. तर ह्या सगळ्या बॅच तुम्ही ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घेऊ शकता प्ले स्टोअरवरून. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं. जय जिजाऊ, जय शिवराय.